ओम श्री गणेशाय नमः। जय जय अजिता सर्वेश्वरा, हे चंद्रभागा तटविहारा, पूर्ण ब्रह्मा रुक्मिणीवरा, दीनबंधो पाहि मां, तुझ्या वशिल्या वाचून अवघेच देवा आहे क्षीण, उडी माझी नसल्या प्राण, कोण विचारी मढ्याते सरोवराची दिव्य शोभा, तोयामुळे पद्मनाभा, रसभरित आतला गाभा, तळफलाते महत्व आणि तुझी कृपा त्याच पदी, शरणागता ते समर्थ करी, पाप ताप दैन्यवारी, हेच आहे मागणे, मागले अध्यायी झाले कथन, समर्थ गेले निघून, तेने बंकट लाला लागून, हुरहुर वाटू लागली, गोड न लागे अन्न पाणी, समर्थांच्या ध्यासमनी, न हाले दृष्टीपासूनी, गजाननाचे रूप ते, जिकडे पहावे तिकडे भास, होवो लागला त्यांचा खास, यांचे नाव सोते ध्यास, उग्या नसती पोर चेष्टा, चुकलेल्या धेनूची वत्स शुद्धी कधी साची, तैसी बंकट लालाची स्थिती झाली विबुध हो, हे हितगुज सांगावया, जागा नव्हती कोठे तया, वडिलांपाशी बोलावया, छाती त्याची होईना, ऐशा रीती चित्ती भले, विचाराचे काहूर झाले, शेगाव अघे धुंडाळले, परीन पत्ता लागला, घरी येता वडील पुस्ती, भवानी राम सन्मती, बाळा तुझी आज वृत्ती, कारे झाली चंचळ, चित्ती उत्साह दिसेना, वदनी दिसे म्लानपणा, ऐशा असह्य यातना, होती कशाच्या सांग मज, तू पुऱ्या तरुणा ज्वान, नाही कशाची तुला वाण, ऐसे साच असो न, चिंता तुर दिसतोसी, किंवा शरीरी काही व्याधी, होत असे आधी सांग आधी, चोरून पुत्र ठेवी न कधी, गोष्ट कोणती पित्याला, काहीतरी सांगून, केले पित्याचे समाधान, पुन्हा शोधा कारण, फिरू लागला शेगावी, बंकट लालाचे शेजारी, एक होते सदाचारी, घरी होती जमेदारी, परी अभिमान नसे त्याचा, ते देशमुख रामाजी पंत, वयाने वृद्ध अत्यंत, बंकट लालाने इत्थंभूत, हकीकत त्यांना निवेदली, ते बोले बंकट लाला, तुझा वृत्तांत मी ऐकला, तू जो पुरुष कथिसी मला, तो योगी असावा कोणीतरी, योग्या वाचुनी ऐशा क्रिया, मिळती न कोठे पहावया, पूर्व सुकृता वाचनिया, होणेर दर्शन असांचे, तू घेतले दर्शन, जन्म तुझा धन्य धन्य, भेटता ते तुझ लागून, ने मलाही दर्शना, ऐशा स्थितीत दिवस चार, गेले निघून साचार, बंकट लालासी तिळभर, विसर न पडे त्याचा, गोविंद बुळा टाकळी कर, होते एक कीर्तनकार, ज्यांच्या कीर्तनी शारंग धर, प्रसन्न चित्त होत असे, लौकिक यांचा वराडात, होता मोठ्या प्रमाणात, ते आले फिरत फिरत, कीर्तन कराया शेगावी, शंकराच्या मंदिरी, झाली कीर्तनाची तयारी, धावू लागल्या नरनारी, कीर्तन ऐकाया कारणे, बंकटलालही तेथे आला, कीर्तन श्रवणासाठी भला, मध्ये शिंपी भेटला पितांबर नाम ज्याचे, हा शिंपी पितांबर, भोळा भाविक होता फार, त्याशी समर्थांचा समाचार, बंकटलाले कथन केला, दोघे कीर्तना चालले, तो अवचित समर्थ पाहिले, मागल्या बाजूस बसलेले, फरसावरी ते धवा, मग कशाचे कीर्तन, गेले उभयता धावून, जेवी द्रव्य घटाते पाहून, कृपण जाय हपापोनी, वा चातकाते स्वाती धन, वा मोरासी मेघ दर्शन, किंवा तो रोहिणी रमण, चकोर पाहता आनंदे, तैसे उभयतांशी झाले, दूर उभे राहिले, विनयाने बोलू लागले, काही आणू का खावया, महाराज बोलले त्यावरी, तुला गरज असेल जरी, आण झुणका भाकरी, माळणीच्या स्वप्नातून, बंकटलाले सत्वरी, चून अर्धी भाकरी, आणून ठेविली हातावरी, तया योगेश्वराच्या, चून भाकरी खात खात, वदली पितांबरासी समर्थ, जा जागोनी ओढ्याप्रत, तुंबा भरोनी आण पाणी, पितांबरा बोले गुरुराया, ओढ्यास पाणी अल्प सदया, पाण्यात तुंबा बुडवाया, मुळी नाही अवसर, इतके असून ते पाणी, खराब केले गुरांनी, तेरी जाणाऱ्या येणाऱ्यांनी, नाही पिण्याच्या योग्य ते, मर्जी असल्या दुसरीकडून, पाणी आणतो तुंबा भरून, तरीच बोलले गजानन, दुसरे पाणी आम्हा नको, नाल्याचेच आण पाणी, आत तुंबा बुडवून, उगीच ओंजळी ओंजळी, तुंब्यात पाणी भरू नको, तुंबा घेऊन पितांबर, तात्काळ गेला नाल्यावर, तुंबा भरील ऐसे नीर, कोठे न त्याने पाहिले, तळवे पदाचे भिजतील,
इतकेच तेथे होते जल, करून हातांनी ओंजळ, तुंब्यात पाणी भरणे नसे, ऐशी झाली आड विहीर, चिंतावला पितांबर, हिया करून अखेर, तुंबे स्पर्श केला जला, तो ऐसे झाले अघटित, तुंबा ठेवावा जेथ जेथ, तो बुडे तेथ तेथ, खळगा पडून उड्याला, नाल्याचे घाण जीवन, तुंब्यात स्फटिका समान, आले तैसे पाहून, शिंपी चकित झाला. तो म्हणे ही ऐसी स्थिती, ही आज झाली निश्चिती, ती योगेश्वराची साच शक्ती, संशय येथे धरणे नको, तुंबा आणून ठेविला योगेश्वराचे सान्निध्याला, त्याचा समर्थ स्वीकार केला, झुणका भाकर सेविल्यावर. बंकटलालासी सुपारी, मागते झाले साक्षात्कारी, अरे मायणीच्या भाकरीवरी माझी सेवा करतोस का, काढ सुपारी खिशातून, फोडून देईन मज कारण, ते ऐकता समाधान, बंकटलालाच झाले बहु, सुपारीच्या बरोबरी, 2 पैसे हातावरी, ठेवीचा झाला व्याघ्रांबरी, दुंदडी तांब्याचे, खडकू दुंडदी व्याघ्रांबरी, ही मुसलमानी नाडी सारी, चालत होती व्यवहारी, त्या वऱ्हाड प्रांतात, पैशाप्रती पाहून, महाराज बोलले हसून, काय व्यापारी समजून, मजला तुहे अर्पिसी, हे नाणे तुमचे व्यवहारी, मला न त्याची जरुरी, भावभक्ती नाण्यावरी, संतुष्ट मी राहावसे, ते तुझ्या जवळ होते, म्हणून भेटलो पुन्हा तुबे, त्याचा विचार चित्ताते, कधी म्हणजे कळेल, जा आता कीर्तन, दोघे जाऊन करा श्रवण, मी लिंबापाशी बैसून, कथा त्याची ऐकतो, दोघे कीर्तनाप्रती आले, महाराज लिंबापाशी बैसले, गोविंद बुवाचे सुरू झाले आरंभीचे निरूपण, निरूपणासी भागवताचा, घेतला होता एक साचा, श्लोक 11 स्कंधाचा, हंसगीतामधील, बुवांनी पूर्वार्धा विषद केले, त्याचा उत्तरार्ध समर्थ बदले, ते ऐकून घोटाळले, गोविंद बुवा मनात, हा उत्तरार्ध बदणारा पुरुष अधिकारी दिसतो खरा, जा त्या घेऊन मंदिरा, याहू कीर्तन श्रवणास, बंकटलाल पितांबर आणि मंडळी निघाली इतर, समर्थांची साचार, कीर्तनासी आणाव्या, केली विनंती अवघ्यांनी, श्रोते अतिविनयानी, परी बसल्या जागोपासून, मुळीन महाराज हलले हो, गोविंद बुरा अखेर येऊन जोडीते झाले कर, कृपा करावी एक वार, चला शिवाच्या मंदिरी, तुम्ही साक्षात शंकर, बरेन बसणे बाहेर, धन्या वाचून मंदिर, 07 समर्था, पूर्वजन्मीचे पुण्य भले, माझे आज उदेले, म्हणून हे दृष्टी पडले, साक्षात चरण शिवाचे, कीर्तनाची फलप्राप्ती, झाली आज मज प्रती, वेळ न करा गुरुमूर्ती, चला मंदिर माझ्या सवे, ऐसे गोविंद बुवा बोलता, समर्थ बदले तत्वता, ठेवी एक वाक्यता, भाषिणी गोविंदा लव मात्र, तू इतक्यात प्रतिपादिले, अवघे ईश्वर व्यापिले, आत बाहेर काही न उरले, मग हा कैसा हट्ट का, जे जे ज्याने सांगावे, ते ते त्याने आचरावे, शब्द छलासी न करावे, साधकाने ठेवाही, भागवताचा श्लोक सांगसी, आणि त्याच्या विरुद्ध वागसी, कथे करायची रीत ऐसी, बरवी नव्हे गोविंदा, पोट भऱ्या कथे करी, तू न व्हावे भूमीवरी, जा कीर्तन समाप्त करी, मी येथून ऐकतो, बुवा कीर्तने परत आले, गरजून अवघ्या बोलिले, तुमच्या शेगावी अमोल आले, रत्नही त्या सांभाळा, हे न शेगाव राहिले, पंढरपूर खचित झाले, चालते बोलते येत आले, साक्षात हे पांडुरंग, त्याची तरतूद ठेवावी, सेवा यांची करावी, यांची आज्ञा मानावी, वेदवाक्यापरी हो, तरीच तुमचे कल्याण, होईल निसंशय करुण, अनायासे हे विधान, जोडले त्या दबडू नका, कीर्तन अवघे सांग झाले, लोक आपल्या घरा गेले, बंकटलाल घरी आले, चित्ती हर्ष माईना, आपल्या सन्माननीय पित्यासी, हकीकत कथली प्रेमेसी, बाबा आपल्या घरासी, गजानन आणा हो, पुत्राने जे कर्म केले, ते भवानी रामे ऐकले, आणि प्रेमे ऐसे बदले, तूच येत्या घेऊन, पित्याशी मिळाली संमती, बंकटलाल हर्षे अति, म्हणे कधी भेटेल गुरुमूर्ती, मजला सदनी आणाव्या, पुढे माणिक चौकात, चौथे दिवशी सद्गुरुनाथ, भेटले बंकटलाला प्रत, अस्तमानाचे समयाला, दिनपती असता गेला, इकडे बोध सूर्य उदेला, माणिक चौक प्राचीला, बंकटलालाच्या भाग्याने, गुराखी घेऊन देणूस, येऊन लागले ग्रामास, समर्थांच्या आसपास, गायी जमू लागल्या, त्या वाटले नंदसुत,
आला येथे साक्षात, वृक्षावरी करीतात पक्षी किलकिलाट आनंदे, दिवाबत्तीची तयारी दुकानदार करीती खरी, अशा वेळी आला घरी घेऊन बंकट महाराजा. पित्याने मूर्ती पाहता क्षणी अति आनंद झाला मनी, नमन साष्टांग केले चरणी पाटावरी बैसविले, आणि विनविले जोडून हात, काही भोजन करा येथ तुम्ही साक्षात पार्वती कांत. प्रदोष वेळी आला या शिव आराधन प्रदोष काळी, घडेल तो भाग्यशाली ऐशी आहे ऐकली स्कंद पुराणी गोष्ट म्या. ऐसे म्हणून आणले बिल्वपत्र तात्काळ भले, समर्थांच्या ठेविले परम भक्तीने मस्तकी. करा येथे भोजन ऐसे गेलो बोलून, परी स्वयंपाका कारण अवधी आहे काहीसा. स्वयंपाक होईपर्यंत हे न थांबले जरी येथ, तरी प्रदोषकाली पार्वतीकांत गेला उपासी घरातून. त्यास करू कैसी तोड ऐसे संकट पडले जड, जन समुदाय प्रचंड जमला मौज पहाव्या. विचार केला अखेरी दुपारच्या पुऱ्या आहेत घरी, त्याच ठेवणी तबकांतरी ठेवू समर्थांच्या. ते अवघेच जाणती कपट नाही माझ्या चित्ती, भावे भेटतो उमापती ऐसा आहे सिद्धांत. मी शिळे आवर्जून यास घालीत नाही अन्न, शिवाय पक्क्या रसोई कारण शिळे म्हणणे उचित नसे. चिंतिल्याप्रमाणे तयारी तात्काळ त्याने केली खरी, आणून ठेविले समोरी तबक एक समर्थांच्या. पुऱ्या बदाम खालका केळी मोसंबी मुळे देखा, भाला प्रती लाविला बुक्का कंठी घातिला पुष्पहार. गुरुमूर्ती प्रसन्न चित्ते अवघे झाले सेविते, जे जे पडेल पात्राते ते खाती भराभर. उदरी सुमारे 3 शेर अन्न साठविले साचार, तेथेच राहिले रात्रभर श्री गजानन महाराज. बंकटलाले दुसरे दिवशी मंगल स्नान समर्थांसी, घातले असे अतिहर्षी तोन थाट वर्णवे. घागरी सुमारे 100 उष्णोदकाच्या साचार, पाणी घालती नारी नर मन मानेल ऐशारीती. कुणी शिफेकाई लाविती कुणी साबण घेऊन हाती, समर्थांचे घासती पदकमळ आवडीने. कोणी दवणा कोणीही न कोणी चमेली तेल जाणा, कोणी बेलियाच्या मर्दना करू लागले निज हस्ते. अंगराज नानापरी त्यांचे वर्णन कोण करी, बंकटलाला चिया घरी पुणे नव्हते कशाचे ते. स्नानविधी संपला पितांबर तो नैसविला, अति सन्मानने बैसविला योगीराज गादीवरी. भाली गंधकेशरी गळ्यात हार नानापरी, कोणी तुळशी मंजरी वाहू लागले शिरावर. नैवेद्य नानापरीचे झाले समर्थार्पण साचे, भाग्य त्या बंकटलालाचे खचित आले उदयाला. ते बंकटलालाचे घर झाले द्वारका साचार, त्या दिनी सोमवार वार शिवाचा होता हो. अवघ्या मंडळींनी आपले मनोरथ ते पूर्ण केले, एक मात्र त्यातून उरले इच्छाराम शेठची. हा चुलत बंधू बंकटाचा होता भाविक मनाचा, भक्त असे शंकराचा त्यासी ऐसे वाटले. आज आहे सोमवार मसी उपास साचार, घरा प्रत्यक्ष शंकर चालते बोलते आलेच की. त्यांची पूजा अस्तमानी यथा सांग करोनी, करून पारणा ऐसे मनी. इच्छा त्याने धरली असे तो झाला अस्तमान, मावळलासे नारायण. इच्छारामे केले स्नान प्रदोष वेळा लक्ष्मी, पूजा साहित्य घेऊन साधू जे का गजानन. त्यांचे केले पूजन परम प्रेमे करुणी, आणि केली बरी आणि विनंती केली बरी. झाले आहे दुपारी आपले ते भोजन जरी, परी आत्ता काही खावे आपण जेवल्या वाचून. मी नाही अन्न खेणार आहे मजला उपोषण सोमवारचे. गुरुराया अवघ्या भक्तांचा हेत पुरला, माझा मात्र राहिला तो पाहिजे पूर्वीला. तुम्ही कृपा करून जन कुतूहल दृष्टीने पाहू लागले त्या स्थानी. इच्छाराम तो घेऊनी नैवेद्य आला परातीत, आंबे मोहर तांदळाचा 2 मुदी भात साचा, नानाविध पक्वान्नाचा थाट केला त्याने. जिलबी राघवदास मोतीचूर, करंजा अनारसे घेवर, शाखांचे नाना प्रकार वर्णन करावे कोठोरी. अगणित चटण्या कोशिंबिरी, वाडगा दह्याचा शेजारी, तुपाची ती वाटी खरी, ओदनाच्या सव्य भागा. 4 मनुष्यांचे अन्न जैसा नैवेद्य परिपूर्ण, समर्थांपुढे आणून ठेवायला इच्छारामाने. पाहून त्या नैवेद्यासी महाराज बोलले आपणासी, खातो खातो अहर्निशी ऐसे बोली गणप्या. खाहे आता अवघे अन्न
अघोऱ्यानं करी अवमान, पाहू आले अवघे जन तुझ्या अघोर वृत्तीला. महाराज भोजना बैसले, अन्ने अवघे पार केले, पातळी न काही ठेविले, मीठ लिंबू तेही पहा. आग्रहाचा प्रकार काय होतो अखेर, हे दावण्या साचार, कौतुक केले गुरुवरे. खणाणून उलटी झाली, खाल्लेल्या अन्नाची ती भली, ऐशीच गोष्ट होती केली. श्री रामदासे एकदा, खिरीची झाली वासना, रामदासाची या मना, तिची खोड मोडण्या जाणा. अकंठ खीर प्याले की उलटी होता परत, ती बक्षू लागले सद्गुरुनाथ. श्री रामदास स्वामी समर्थ, वासनेसी जिंकावया, तैसे लोकाग्रहाला, घालाव्यासी शीघ्र आळा. हा उलटीचा प्रकार केला, अंगी बळ असून या सत्पुरुषाचे आचरण, पुढील पिढीला साधन, होते कराया संरक्षण. निसर्गाच्या धर्माचे तेच समर्थे येथे केले, लोकालागी सुचविले, आग्रह करणे न चांगले, तो विपरीत फळ देई. असो उलटी झाल्यावरी, जागा केली साफ सारी, देवन वैश्वली पहिल्यावरी. स्नान घालून महाराजा, नरनारी दर्शन घेती, महाराजांची आनंद वृत्ती. तो भजन करण्याप्रती, दिंड्या आल्या दोन तेथे, आवाज ज्यांचे सुस्वर, खडे पहाडी मनोहर, विठ्ठलाचा नाम गजर, करू लागले आवडीने. इकडे महाराज आसनी, होते ते वदले वदनी, भजनाच्या मिशांनी, गणगण गणात होते. हे सर्वदा त्यांचे भजन, करीती तिचक्या वाजवून, ऐसा झाला आनंद जाण, रात्रभरी ती ठाया. गणगण हे त्यांचे भजन, हमेशा चाले म्हणून, लोकांनी दिले अभिमान अभिधान. गजानन हे त्याला, जो स्वयंमेव ब्रह्म झाला, नामरूप कोठून त्याला, नामरूपाचा गल्बला, प्रकृतीचा आश्रय. अस्ति भ्राती प्रिया ठाई, योगेश्वर निमग्न राही, त्या आनंदानं वर्णवे काही, त्याची उपमा त्यालाच असे. आषाढीशी पंढरपूर, वा सहस्ती गोदातीर, वा कुंभमेळ्यांशी साचार, गर्दी होते हरिद्वारी, त्या परी शेगावात, व्यंकटलालाच्या घरात, लांब लांबून असंख्यात, जन येती दर्शना. स्वामी समर्थ गजानन, हेच विठ्ठल नारायण, निश्चय विटेस ठेवून, पाय उभे राहिले. त्यांचे वचन गोदातीर, आनंद हा हरिद्वार, गजबिजले शेगाव नगर, सदन राऊळ बंकटाचे. जो ब्रह्मपदा पोचला, जात कोठून उरली त्याला, सूर्याची या प्रकाशाला, अवघेच आहे सारखे. नित्य यात्रा नवी येई, समाराधना होती पाही, त्या ते वर्णिता शेषही, थकून जाईल निसंशय. येथे माझा पाड कोण, मी कीटका समान, अवघे वदे गजानन, निमित्त करून माझ्या मुखा. समर्थांची दिनचर्या, सांगतो थोडी या ठाया, अगाध त्यांचे चरित्र गाया. मज पामरा मती नसे, कधी करावे मंगल स्नान, कधी हाडात जाऊन, कधी कधी प्राशन, करावे गडूळ जळाचे. त्यांच्या दिनचर्येचा नियम नव्हता एकसाचा, प्रकार वायूच्या गतीचा, गय ठरविता कोणासी. चिलबीवरी प्रेम भारी, तो लागे वरच्यावरी, नव्हती आसक्ती तिच्यावरी, ते केवळ कौतुक. असो आता पुढल्या अध्याया, भाव ठेवा ऐकावया, आली पर्वणी साधावया, वेळ करू नका हो. हे गजानन चरित्र आदर्श द्यावो भाविकांप्रत, हेच विनती जोडून हात, दास गणू ईशाते. श्री हरिहरार्पणमस्तु. शुभम भवतु. इति द्वितीयोऽध्यायः समाप्तः. इति श्री गजानन विजय ग्रंथस्य द्वितीयोऽध्यायः समाप्तः. जय गजानन.